निवडणुका जिंकणं म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नाही, ते आहे लोकांची मनं जिंकणं. आणि आज आपण महाराष्ट्राच्या भंडारा मतदारसंघात नेमकं हेच करणार आहोत. आपण तिथल्या जमिनीवर उतरणार आहोत, डेटाचा अभ्यास करणार आहोत आणि लोकांच्या भावनांमागे दडलेलं सत्य शोधणार आहोत. आपला हा प्रवास 6 टप्प्यांतून पुढे जाईल. आपण भंडाऱ्याच्या मातीचा गंध घेण्यापासून सुरुवात करू, मग निकालांचे आकडे उलगडू आणि शेवटी एका ठोस कृती आराखड्यापर्यंत पोहोचू. चला तर मग सुरुवात करूया. तर आपल्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे विदर्भातला भंडारा मतदारसंघ. हा एक अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, निवडणुका केवळ आश्वासनांवर नाही, तर लोकांच्या परिस्थितीच्या खऱ्या आणि खोलवरच्या समजुतीवर जिंकल्या जातात. आणि हीच समज आपल्या विश्लेषणाचा पाया आहे. चला आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात जाऊया. इथे आपण केवळ आकडेवारी नाही, तर भंडाऱ्याच्या मातीचा आवाज ऐकणार आहोत. लोकांच्या मनात नेमकं चाललंय काय? बरं, तर भंडारा मतदारसंघ कसा आहे हा भाग? डोळ्यासमोर आणा भंडारा आणि पवनी तालुके. जवळपास 80% भाग ग्रामीण आहे, पूर्णपणे शेतीवर अवलंबून. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि इथल्या बहुसंख्य लोकांचं आयुष्य लहान-सहान शेतजमिनीवर अवलंबून आहे. मुख्य पीक भात. हे चित्र समजून घेणं इतकं का महत्त्वाचं आहे? कारण इथल्या राजकारणाची सगळी सूत्रं ह्याच मातीत रुजलेली आहेत. मग इथली सगळ्यात मोठी समस्या कोणती? ती आहे पाण्याची आणि त्यातून निर्माण झालेलं शेतीचं संकट. पाऊस बेभरोशाचा, सिंचनाच्या सोयी अपुऱ्या आणि परिणाम शेतकऱ्यांच्या हातात येणारं उत्पन्न घटत चाललंय. हीच इथली मूळ व्यथा आहे. आणि या शेतीच्या संकटाचा एक थेट सामाजिक परिणाम होतो, तो म्हणजे स्थलांतर. गावातल्या तरुणांना आता आपल्या भविष्याची चिंता वाटते. त्यांना गावात काम दिसत नाही आणि म्हणून पोटापाण्यासाठी पुढची पिढी शहरांची वाट धरतीये आणि गावं ओस पडत आहेत. आपली जमीन, आपले हक्क ही फक्त एक घोषणा नाही, हे या लोकांच्या मनातलं वादळ आहे. त्यांची जमीन आणि त्यावरचा हक्क, त्यांची उपजीविका, या सगळ्या भावना या 2 शब्दांतून व्यक्त होतात. तर लोकांच्या भावना आपण समजून घेतल्या. आता वळूया आकड्यांकडे, कारण हे आकडेच लोकांच्या मताचं, त्यांच्या निर्णयाचं प्रतिबिंब असतात. आणि हो, लोकांचं ऐकून घेणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं पहिलं कर्तव्य आहे. कारण याच ऐकण्यातून, या संवादातून सार्वजनिक जीवनातील जबाबदारी आणि प्रत्येक व्यक्तीचा सन्मान जपला जातो. हीच तर आपल्या संविधानाची मूळ भावना आहे. 2024च्या निकालांवर एक नजर टाकूयात. एनडीएच्या शिवसेनेला जवळपास 49% मतं मिळाली, तर महाविकास आघाडीच्या काँग्रेसला मिळाली 34%. म्हणजे विजयाचा फरक होता तब्बल 38,000पेक्षा जास्त मतांचा. हा साधा विजय नाही, हा एक अतिशय स्पष्ट जनादेश आहे. पण प्रश्न हा आहे की हा जनादेश असा का आला? या निकालांमागची कारणं काय आहेत? चला जरा खोलात जाऊन याचं विश्लेषण करूया. यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. 2014च्या निवडणुकीकडे पहा. चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. विरोधी मतं पूर्णपणे विभागलेली होती. बसपा, काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये मतं अशी काही वाटली गेली की भाजपला फक्त 36%पेक्षा कमी मतांवर सहज विजय मिळाला. या विभागणीचा थेट फायदा भाजपला झाला हे उघड आहे. आता 2014 आणि 2024 या 10 वर्षांच्या प्रवासाची तुलना करूया. एनडीएने आपली मतं 36%वरून थेट 49%पर्यंत नेली. ही एक प्रचंड मोठी उडी आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही आपली मतं 13%वरून 34%पर्यंत वाढवली, पण तरीही विजयासाठी आवश्यक असलेलं अंतर खूप मोठं राहिलं. चला आता दृष्टिकोन आणखी मोठा करूया. गेल्या 30 वर्षात म्हणजे 7 निवडणुकांच्या काळात या मतदारसंघाचं राजकारण कसं बदलत गेलं ते पाहूया. हा 30 वर्षांचा प्रवास बरंच काही सांगून जातो. 1995मध्ये इथे भाजपचा प्रभाव वाढायला सुरुवात झाली. मधल्या काळात 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा विजय मिळवला, पण तो अपवाद वगळता भाजप आणि नंतर शिवसेनेने आपली पकड घट्टच केली. 2009मध्ये शिवसेनेचा झालेला प्रवेश महत्त्वाचा ठरला. मग 2014मध्ये पुन्हा मतांच्या विभागणीचा फायदा भाजपला झाला आणि त्यानंतर 2019 आणि 2024मध्ये एनडीएने आपली सत्ता आणखी मजबूत केली. या सगळ्या प्रवासात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रभाव मात्र सातत्याने कमी होत गेलेला दिसतो. तर या सगळ्या विश्लेषणातून एक अतिशय महत्त्वाचा आणि निर्णायक पॅटर्न समोर येतो. तो म्हणजे भाजप आणि एनडीए युतीने ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या मतांचं यशस्वीपणे एकत्रीकरण केलंय. हा एक मोठा राजकीय बदल आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्येचं निदान केलं. आता आपण उपायांकडे वळूया. या विश्लेषणातून एका कृती आराखड्यापर्यंत कसं पोचता येईल ते पाहू.
याला आपण चतुर्मुख रणनीती म्हणू शकतो. एक 4 सूत्री योजना. पहिला स्तंभ आहे नेता, जो स्थानिक असेल, लोकांच्यातला असेल आणि खरा असेल. दुसरा आहे संदेश, जो थेट आपली जमीन आपले हक्क या मुद्द्याला हात घालेल, म्हणजे पाणी, रोजगार आणि कल्याणकारी योजना. तिसरा स्तंभ आहे यंत्रणा, म्हणजे कार्यकर्त्यांचे एक मजबूत जाळं. आणि चौथा विरोधक, त्यांच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाला प्रशासकीय अपयशाचे मुद्दे समोर आणून उत्तर देणं. आणि ही रणनीती प्रत्यक्षात कशी आणायची, त्यासाठी हा आहे 90 दिवसांचा एक टप्प्याटप्प्याचा आराखडा. पहिल्या 30 दिवसांत तयारी करायची, म्हणजे टीम बनवणे, मुद्दे निश्चित करणे, डेटा गोळा करणे. पुढच्या 30 दिवसांत प्रत्यक्ष लोकांमध्ये जायचं, घरोघरी संपर्क आणि जनसभा. आणि शेवटच्या 30 दिवसांत या सगळ्या प्रयत्नांना एका मोठ्या, तीव्र मोहिमेचं स्वरूप द्यायचं. मग यातून निघणाऱ्या मुख्य शिफारसी कोणत्या? 1. स्थानिक नेत्यांनाच मोहिमेत महत्त्वाच्या भूमिका द्या. 2. सिंचन आणि हमीभावासारख्या मूळ प्रश्नांवर ठोस आश्वासनं द्या. 3. सध्याच्या लोकप्रतिनिधींची अपूर्ण आश्वासनं लोकांसमोर मांडा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मतदारसंघात राहून लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्याशी एक वैयक्तिक नातं निर्माण करा. खरा विश्वास इथूनच सुरू होतो. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. इथे आपण केवळ निवडणूक जिंकण्याच्या पलीकडे जाऊन प्रशासनाच्या खऱ्या उद्देशाबद्दल बोलूया. आणि हाच विचार या संपूर्ण धोरणाचा आत्मा आहे. मतांची खरेदी नाही, तर विश्वासाची कमाई. कारण अल्पकालीन फायदे संपून जातात, पण दीर्घकालीन विश्वास टिकून राहतो. आणि याच विश्वासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे लोकांच्या माहितीची काळजी घेणं. त्यांचा डेटा वापरताना त्यांची गोपनीयता आणि संमती जपणं. हे भारताच्या DPDP कायद्यानुसार बंधनकारक तर आहेच, पण त्याहीपेक्षा ते नैतिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे. विश्वास असाच निर्माण होतो. ह्यालाच म्हणतात नॅरेटिव्ह गव्हर्नन्स. म्हणजे काय तर आपली धोरणं आणि कृती यांना लोकांच्या रोजच्या जगण्याशी, त्यांच्या संघर्षांशी आणि त्यांच्या भविष्यातल्या स्वप्नांशी जोडण्याची कला. जेव्हा हे जमतं तेव्हाच खरं प्रशासन सुरू होतं. आणि शेवटी एक प्रश्न. डेटा आणि सहानुभूती या दोन्हींवर आधारलेली रणनीती, एक नेता आणि त्याला निवडून देणारी जनता यांच्यातली दरी खरोखरच कमी करू शकते का? या प्रश्नावर नक्की विचार करा. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-42041-602. Purpose beyond politics.